मुलांनो, आज आपण एका भक्तिपूर्ण कलेबद्दल जाणून घेणार आहोत. तर ती भक्तिपूर्ण कला म्हणजे कीर्तन. ह्या कीर्तनातून फक्त मनोरंजनच होत नाही, तर समाज प्रबोधन केलं जातं. कीर्तन हे आपल्याला ज्ञान आणि शिक्षण देण्यासाठी एक सर्वोत्कृष्ट माध्यम आहे. ह्याचा उद्देश असा की लोकांनी सर्वांनी एकत्र यावं, समाज प्रबोधनपर त्याच्यामधनं काहीतरी चांगल्या गोष्टी घडाव्या. तर आपल्या महाराष्ट्रातील संत गाडगेबाबा यांनी ह्या कीर्तनाच्या माध्यमातून आपला परिसर स्वच्छ ठेवा ह्याचं छान असं प्रबोधन केलं. मुलांनो, तसं कीर्तनाचे मुख्य 2 प्रकार आहेत, नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन. एकंदरीतच आपल्या महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची ही जी परंपरा चालत आलेली आहे ना, ती फार पूर्वापारपासून चालत आलेली आहे.